तुझी माझी यारी भाग 31. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडत असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मागील भागात ऋतिक, तू कॉलेजमध्ये लहान लहान असलेल्या गोष्टींबद्दल माहीत कर. कोण कुठे जातो, काय करतो आणि त्यांचा फॅमिली बिझनेस. ऋषी म्हणाला, मला आतापर्यंत काहीच स्टुडंटची डिटेल्स मिळाली आहे. बाकीचे उद्या भेटतील. ऋतिक ऋषीला म्हणतो, मी आबाच्या हॉस्टेलच्या जवळची लोकेशन आहे त्याची इन्फॉर्मेशन माहीत करतो. रोहन म्हणतो, तर आतापासून पुढे. ऋषी आतापर्यंत आला नाही. एकतर आपल्याला वाट पाहायला सांगतो आणि स्वतःचा पत्ताच नाही. किती वेळ झाली सावी? मला आता ऋषीचा खूप राग येत आहे. मला ना कोणासाठी वाट पाहणे अजिबात पसंत नाही. आभा सावीला म्हणाली, काय माहीत यार, हा कुठं राहिला. मला वाटते तो कोणत्या तरी कामात बिझी असेल. चल आपण जाऊया घरी, सावी म्हणाली. आभा एकदम बोलते, नाही सावी, थोडी वाट बघू, तो येतच असेल. सावी तिचा चेहरा पाहत होती. आभा किती आतुरतेने ऋषीची वाट पाहत आहे हे सर्व सावी नोटीस करते आणि स्माईल करते. ती बोलते, ओके, आपण आणखी थोडा वेळ वाट पाहू. अच्छा आभा, त्याला एक वेळ कॉल करून विचार ना, तो आतापर्यंत का नाही आला. सावीने असं म्हटलेच होते की आभा ऋषीला कॉल करते. सावी विचार करते, आभा, तू ऋषीला खरंच प्रेम करतेस ग, पण तू ॲक्सेप्ट करत नाहीस आणि तुला त्याच्या असण्याचा आणि नसण्याचा खूप फरक पडायला लागलाय. पण तुला कधी कळेल हे सर्व आता देवच जाणे. मी तर थकून गेली प्रयत्न करून करून, परंतु मला छान वाटते आहे. तू आता मूव्ह ऑन करत आहे ऋषीसोबत. ऋषी येत आहे, त्याचं काम संपलेलं आहे. थोड्या वेळात पोहोचलाच समज, आभा म्हणाले. तसं सावी ओके म्हणते. तेवढ्यात ऋषी एका मुलीसोबत येत होता आणि तो तिच्यासोबत हसून हसून बोलत सुद्धा होता. ती मुलगी खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होती. आभासुद्धा पाहते की ऋषी कोणा मुलीसोबत येत आहे आणि हसून हसून बोलत आहे. मग आभाला त्याचा थोडा राग येते. इनफॅक्ट ती जलस फील करते आणि ती आधीपासूनच त्याची वाट पाहून गुस्सा होती. ही मुलगी कोण आहे ऋषीसोबत? मी तर हिला कधीच बघितली नाही कॉलेजमध्ये. तू ओळखते का आभा हिला? आणि ऋषी ब्रो का बरं इतका हसून बोलते आहे तिच्याशी, सावी म्हणाली. मला नाही माहीत ही कोण आहे, पण जी कोणी आहे अजिबात चांगली नाही, आभा रागात म्हणाली. सावीला आभाची जलन समजत होती. ती मनातच बोलते, ऋषी ब्रो, तू तर गेलाच आज, बिचारा. ती मुलगी ऋषीशी हात मिळवते आणि निघून जाते. आभाला हे बघून आणखीन राग येतो. ऋषी त्या दोघींजवळ येतो. आभा त्याला रागाने बघत होती, पण ऋषीचे लक्ष आभाकडे नव्हती. ऋषी सावी आणि आभाला कारमध्ये बसायला सांगतो. दोघेही कारमध्ये बसतात. आभा बोलते, मी मागच्या सीटवर बसते. मग सावी समोरच्या सीटवर बसते. ऋषीसुद्धा कारमध्ये बसतो आणि कार ड्राईव्ह करतो. आभाजी आत्ताही ऋषीकडे रागाने बघत होती, परंतु ऋषीला काहीच माहीत नव्हते याबद्दल. तो आभाशी बोलतो, पण आभा त्याच्याकडे दुर्लक्ष करते. ऋषीची तर आत्ताही तिच्या वागण्याकडे लक्ष नव्हते. सावी जी समोर बसली होती तरीसुद्धा ती आभाच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष करत होती. ती समजत होती की आभा खूप रागावली आहे ऋषीवर. मग ती ऋषीसोबत बोलते, त्याला हिंट देते, पण ऋषी तर काही समजतच नव्हता. मग ऋषी बोलतो, सावी तुझा कोचिंग सेंटर आला. मग सावी कारमधून उतरते. इकडे रोहन आबाच्या हॉस्टेलवर जाते. तो तिथं विचारपूस करतो की तिथं कोणी येते का आबाला भेटायला किंवा तिला गिफ्ट वगैरे द्यायला. हॉस्टेलचा सिक्युरिटी गार्ड म्हणतो, नाही, असा कोणताच व्यक्ती येत नाही. मग रोहन आसपासच्या दुकानात वगैरे विचारतो, पण तिथूनही काही माहिती मिळत नाही. मग त्याला तिथं एक फ्लावरची दुकान दिसते. त्याला आठवते की आभाने त्याला त्या फ्लावर बुकेबद्दल सांगितले होते. तो त्या दुकानात जातो आणि विचारतो, इथं कोणी असा व्यक्ती येतो का जो प्रत्येक वेळी एकसारखाच बुके घेतो. त्या दुकानाचा मालक बोलतो, सर, इथं रोज खूप जण येतात बुके घ्यायला. मला नाही माहीत तो कोण आहे. आय एम सॉरी सर. रोहनला काही समजत नव्हते की कशा प्रकारे मी माहिती काढू. तो स्वतःशीच बोलतो,
तू जो कोणी आहेस, तुला हाईड अँड सीक खेळायचा खूप शौक आहे वाटते. बट डोंट वरी, तू लवकरच आमच्या समोर येशील. इकडे रुसी आणि आभा घरी पोहोचले होते. आभा कारमधून उतरते आणि जोराने कारचा दरवाजा बंद करते. ती पळतच घराचे आत जाते. रुसी तर हे बघून आधी घाबरतो. तो विचार करतो, हिला काय झालं असेल. सावीच्या गेल्यानंतर मी हिला समोरच्या सीटवर बस म्हटलो, पण ही नाही बसली. आणि हे काय होतं, पागल मुलगी. रुसीला ऋतिकचा कॉल येतो. रुसी बोलतो, हो, मी आभाला आपल्यासोबतच घेऊन आलोय. मी तिला कुठंच एकटी जाऊ देणार नाही. मी तिला रोज कॉलेजमध्ये सोडेन आणि घरी ड्रॉप करेन. ऋतिक विचारतो, तू ह्याबद्दल सावी आणि आभाला सांगितला की नाही? रुसी बोलतो, मला सावीला ह्या गोष्टीपासून दूर ठेवायचे आहे आणि आभाशी बोलायलाही योग्य वेळ नाही आहे. ती आधीच डिस्टर्ब आहे. मी एका एजंटशी बोललो. तिला सर्व सांगितले आहे मी. ती आपली मदत करेल आणि ती आज कॉलेजमध्ये सुद्धा आली होती. मी भेटलो तिला. ऋतिक म्हणतो, ओके, परंतु ब्रो, आभाची काळजी घे. एवढे बोलून ऋतिक फोन ठेवतो. रुसी आपल्या रूममध्ये जातो आणि बघतो तर काय, आभा रागात बसली होती. आभा, तू इथं आणि तू मला का बरं घुरत आहेस? रुसी म्हणाला. आभा त्याच्याकडे बघते आणि त्याच्याजवळ जायला लागते. रुसी विचार करतो, हिला काय झालं आता, जी आज अशी विचित्र हरकत करत आहे. आभा त्याची टांग खेचत बोलते, तू खूप वाईट आहेस. प्रत्येक वेळी तू असा करतोस की मला तुझ्यावर खूप राग येतो. पण आभा, मी काय केले आता, जो तू इतकी रागावली आहेस माझ्यावर? रुसी म्हणाला. आता तेही मीच सांगू तुला? तू ना जा, मला तुझ्याशी बोलायचं नाही. जा तू तिच्याच जवळ. असं म्हणून आभा जाते. ही मुलगी ना बिलकुल पागल आहे. काय करू, हिला मनवावे तर लागेलच. असं विचार करून तो सावीला कॉल करतो आणि तिला लवकर घरी यायला सांगतो. रोहन, जो की इन्व्हेस्टिगेशन करत होता, तेवढ्यात त्याला ऋतिकचा मेसेज येतो. रोहन मेसेज वाचतो आणि आपल्या लॅपटॉपवर एक मेल ओपन करतो. तो बघतो की तिथं कॉलेजमधील सर्व स्टुडंटची डिटेल्स आहेत. त्यामध्ये त्याला एका अशा मुलाची डिटेल्स मिळते जिथं त्या मुलाची फोटोच नव्हती आणि त्याची काही डिटेल्स मिसिंग होती. ही तर विचित्रच गोष्ट आहे. कॉलेजमध्ये तर सर्वांच्या प्रोफाईलमध्ये सर्व डाटा असतो, परंतु याचा तर नाही. कदाचित हा तो तर नाही. हो, असं होऊ शकतो का? तो स्वतःशीच प्रश्न करतो. मग तो ऋतिकला कॉल करतो आणि त्याला म्हणतो, मी तुला एक मेल पाठवतो, तू त्याची माहिती मिळव. असं म्हणून रोहन कॉल कट करतो. विराट, जो की अंधाऱ्या रूममध्ये आपल्या लॅपटॉपवर काहीतरी करत होता, अचानक त्याचे लॅपटॉपवर काम करणारे हात एकदम थांबतात. तो बोलतो, फायनली झालं एकदाचं, टेन्शन मिटलं. आता बघू तू माझ्यापर्यंत कसा पोहोचतो. तो हसत बोलतो, तुला काय वाटते रुसी कदम, मला काहीच माहीत नाही होईल? तू माझ्याबद्दल कॉलेजमध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहेस ते. मी तुला इतक्या सहजासहजी आपल्यापर्यंत पोहोचू देणार नाही. सॉरी JSM कॉलेजमधील R3 वाईज, तुम्ही लोक मला कधीच शोधू शकणार नाहीत. इतकं बोलून तो आरामात ड्रिंक करायला लागतो. तेवढ्यात त्याच्याजवळ एक माणूस येतो आणि बोलतो, सर, आम्हाला माहीत झाले की मिस आभा रुसीच्या घरी राहत आहे काही दिवसापासून. विराट, जो की ड्रिंक करत होता, त्याच्या हातातील ग्लास तो रागाने तोडतो आणि बोलतो, रुसी कदम, मी तुला सोडणार नाही. तू आभाला माझ्यापासून दूर करू शकत नाही. विराट त्या माणसाला म्हणतो, तू माहिती काढ की आभा केव्हा आणि कोणत्या वेळेवर त्याच्या घरातून बाहेर निघते. ओके सर, म्हणून तो माणूस तिथून जातो. कदम निवास. सावी घरी येते आणि येताच रुसीच्या रूममध्ये जाते. ती बोलते, काय झालं ब्रो, तू असं अचानक का बोलवलं मला? आभा माझ्यावर रागवली आहे, परंतु का ते मला माहीत नाही. मी काय केलं आणि ती मला सरळ सांगतसुद्धा नाही. सावी, तुला माहीत आहे सर्व की आभा कोणत्या गोष्टीमुळे नाराज आहे. रुसी म्हणतो, ब्रो, तू मला आत्ता विचारत आहेस? मी कधीची तुला कारमध्ये हिंट देत होती, पण तुला काहीच समजत नव्हतं. सावी म्हणाली. काय, तेव्हाची ती माझ्यावर रागावली आहे? रुसी म्हणाला. एकतर तुझी तिला इतकी वाट पाहावी लागली कॉलेजमध्ये आणि
तिने तुला कोणा मुलीबरोबर बघितलं जी कॉलेजमध्ये तुझ्यासोबत होती. कदाचित ती ह्याच गोष्टीमुळे नाराज असेल तुझ्यावर, सावी ऋषीला म्हणाली. ही गोष्ट होती तर, परंतु सावी, ती मुलगी माझी फक्त फ्रेंड आहे, ऋषी म्हणतो. असं तर वाटत नव्हते आणि तुम्ही दोघे खूप क्लोज वाटत होते, सावी म्हणाली. असं काहीच नाही सावी, ऋषी म्हणाला. तर मग जा ना, आम्हाला ही गोष्ट सांग. तुला माहिती आहे, मी सुद्धा तिला म्हणवू शकत नाही जेव्हा ती गुस्सा होते. बेस्ट ऑफ लक, असं बोलून सावी निघून जाते. इतकं कठीण आहे का आभाला मनवणं, ऋषी मनातच बोलतो. टेरेसवर आभा बसली होती आणि ती ऋषी व त्या मुलीच्या बद्दल विचार करत होती की ती मुलगी कोण असेल आणि ऋषी तिच्यासोबत काय इतका हसून हसून बोलत होता. तेवढ्यात ऋषी तिच्या मागे येतो आणि बोलतो. आभा, आज तू सावीच्या रूममध्ये नसून इथं आहेस. आभा त्याच्या बोलण्याचा काहीच उत्तर देत नव्हती. ऋषी तिला असंच काही बोलण्याचा प्रयत्न करतो पण आभा त्याला इग्नोर करते. ऋषी पण बघतो की आभा काहीच बोलत नाही, तो मनातच बोलतो. सावी खरंच बोलत होती. ही तर त्याच्यापेक्षाही थोडी जास्तच रागात आहे. हिला मनवणं तर खूपच कठीण झालंय माझ्यासाठी. थोडं थोडं पाऊस यायला लागतो. ऋषी पुन्हा आभाशी बोलतो, परंतु आभा त्याला बोलते की मी तुला म्हटलं ना, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. प्लीज मला परेशान करू नको. एकदा माझी गोष्ट ऐकून तरी घे आभा, ऋषी म्हणतो. मला काहीच ऐकायचं नाही ऋषी, आभा म्हणाली. ऋषी तिचा हात पकडतो आणि आपल्याकडे खेचतो. तो म्हणतो, ती मुलगी माझी एक नॉर्मल फ्रेंड आहे, बस. आभा, मी जे म्हणतोय त्याच्याकडे लक्ष दे. माझ्या जीवनात फक्त तूच आहेस, तूच होती आणि तूच राहशील. दोघंही रिमझिम पावसाने ओलेचिंब झाले होते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आभा, आय लव्ह यू. माझ्यासाठी फक्त तू इम्पॉर्टंट आहेस. ऋषी तिला हे सर्व बोलून कन्फेशन करतो. आभा तर त्याला पाहतच उठते. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला तर लाईक करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पण मित्रांनी मैत्रिणींनो, महत्त्वाची गोष्ट अशी की मी एवढी मेहनत करून सुद्धा व्ह्यूज तेवढे मिळत नाही, तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा.